भाजप सरकारचा करायचं काय? भाजप सरकारचा करायचं काय? अमित शहा तडीपारचा करायचं काय? अमित शहा तडीपारचा करायचं काय? अमित शाह अमित शाह अमित शाह अमित शाह टाकले अमित शाह तडीपार अमित शहाचा करायचं काय? खाली मुंडका वर पाय, तडीपार गृहमंत्री ह्याचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. त्याचं नाव घेऊ वाटत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. शोषित पीडित मृत्यूमुक्त बारापुरतदारांसारख्या ज्या तरुणांना, ज्या मागास जातींना जो सर्वार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आंबेडकरवादी हाँ आंबेडकरवादी भागे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. करायचं काय? खाली मुंडका वर पाय, तडीपार अमित शहाचा करायचं काय? खाली मुंडका वर पाय, भाजप सरकारचा करायचं काय? खाली मुंडका वर पाय, भाजप सरकारचा करायचं काय? खाली मुंडका वर पाय. बीजेपी चलेगा, बीजेपी चलेगा, बीजेपी चलेगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, अमित शहाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. जोरसे बोलो, जय भीम, ताकत से बोलो. जय भीम. आंबेडकर 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 या जयघोषाचा आम्ही जय जयकार करत राहणार. आयुष्याच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत, श्वास असेपर्यंत आम्ही आंबेडकर आंबेडकर म्हणणार. आम्ही आंबेडकरांचा जय जयकारच करणार. अशा या हरामखोर वृत्तीच्या माणसाला या महत्त्वाच्या पदावर बसू नये अशी मी जालना जिल्ह्याच्या वतीने सर्व सरकारला या ठिकाणी सांगत आहे. या हरामखोर तडीपार असणाऱ्या अमित शहाला भारताचा गृहमंत्री होता कामा नये. या ठिकाणी बीजेपीने दुसरा तात्काळ बसवावा, अन्यथा हा जिथे दिसेल त्या ठिकाणी याला शेणामध्ये जोडे भरू, अगोदर शेणामध्ये जोडे भरू आणि त्याच्या तोंडाला मारू, असे या ठिकाणी मी जालना जिल्ह्याच्या वतीने आपला सूचना करतो. अमित शहाचं करायचं काय? देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल संसदेमध्ये अपशब्द वापरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि बाबासाहेबांबद्दल आणि बाबासाहेबांच्या प्रेमींचं त्या ठिकाणी त्यांनी मन दुखवलेलं आहे. म्हणून आम्ही आज अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी आणि त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज जमलेलो आहोत. या देशाच्या घटना ज्या बाबासाहेबांनी या ठिकाणी दिली आणि सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली, हेच RSS आणि भाजपच्या पोटात त्या ठिकाणी दुखतंय. आणि म्हणून त्यांच्या वेळोवेळी जी पोटातली गोष्ट ती होटावर त्या ठिकाणी येते. त्यांना पुन्हा एकदा मनोवाद निर्माण करण्याची भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे. पण बाबासाहेबांची घटना एवढी मजबूत आहे की त्यांचे हे इरादे सफल त्या ठिकाणी होणार नाही. आणि या घटनेचा बाबासाहेबांच्या अनादर बोलल्याबद्दल अमित शहा आणि भाजपचा आणि संघाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो.
आणि तात्काळ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. राजीनामा जर घेतला नाही तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं राज्यभर त्या ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका पुन्हा एकदा त्या ठिकाणी घेतली जाईल. कल्याण दळे. आज या ठिकाणी आम्ही जालना काँग्रेस कमिटी व SC काँग्रेस कमिटी, OBC काँग्रेस कमिटी सर्व फ्रंटलच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही संसद भवनामध्ये जे द्वेष भावनेतून ज्याने जो देशाचा तडीपार गृहमंत्री अमित शहा याने जे उद्गार काढले की अंबेडकर 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 आपका फैशन हो गया है और आप इतना नाम लेते हो अंबेडकर अंबेडकर, उतना अगर नाम लेते हो भगवान का तो आपको 7 जन्म तक स्वर्गवास मिलेगा. अशा भावनेतून आम्हाला स्वर्गवास नरकवास काही माहिती नाही तर नाहीये, परंतु आम्हाला जिवंतपणी आम्ही स्वर्ग बघतोय तो केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे. या ठिकाणी त्याला आम्ही या ठिकाणी निदर्शने केली. सर्व काँग्रेसचे पदाधिकारी येथे उपस्थित आहेत. कल्याणजी दळे साहेब, अशोक दादा नावकर, खिल्लारे दादा, कैलासजी मगरे, राजेंद्रजी मगरे, राजेंद्रजी जाधव, सर्व या ठिकाणी उपस्थित बंधू, संविधान प्रेमी, आंबेडकर प्रेमी या ठिकाणी उपस्थित होते.